दाता उतारो नागेश्वरो। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म चारे मुक्ति दायक दाता उतारो नागेश्वरो। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म चारे मुक्ति दायक दाता उतारो नागेश्वरो। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म चारे मुक्ति दायक दाता उतारो नागेश्वरो। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म चारे मुक्ति दायक दाता उतारो कल्पतरो। संबरे नमः पार्वतीपते शिवाय। सद्गुरुनाथ महाराज की, श्री गुरुपाक्ष शिवाचार्य महाराज की, श्री गुरुगिरी शिवाचार्य महाराज की जय, गुरुपाक्ष शिवाचार्य महाराज की जय, संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की जय, पंचमुखी भगवान की जय, शनेश्वर भगवान की जय, पार्वती पदे शिव हर हर महादेव। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु नागनाथ महाराज की जय। सद्गुरूंची इष्टलिंग महापूजा आता संपन्न झालेली आहे। यानंतर आपल्या सर्वांच्याच वतीनं आजच्या महाप्रसादाचे जे यजमान आहे श्री अमोलप्पा अशोकप्पा चिपाडे यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्याच वतीनं गुरुवर्यांचं पाद्यपूजन आता संपन्न होईल। गेली 5 दिवस आपण या पुण्य अशा पावन पर्वाचा लाभ घेत आहात आणि हा पुण्य पावन असा कार्यक्रम चालू असताना आपल्याला गुरु महाराजांची इष्टलिंग महापूजा, त्यानंतर गुरुतीर्थ आणि अनेक अशा कार्यक्रमांची पर्वणी आपल्या बीडकरांना विशेष करून लाभली। यामध्ये गेलच्या सोमवारी म्हणजे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी असतो असा सुंदर असा शिवदीक्षा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला। या कार्यक्रमामध्ये 101 शिवभक्तांनी या गुरु महाराजांची म्हणजे मानोरकर महाराजांची शिवदीक्षा आणि गुरुमंत्र ग्रहण केला। दीक्षा झाल्यानंतर काल या ठिकाणी काल गुरु महाराजांची इष्टलिंग महापूजा, त्यानंतर सायंकाळी शिवपाठ आणि शिवपाठानंतर या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम काल संपन्न झाला। जे भजनाला उपस्थित होते त्यांनी भजनाचा आनंद घेतला, परंतु जे भजनाला उपस्थित नव्हते तुमच्या घरातील तरुण मंडळी आलेली होती, आता तुम्ही मोबाईलवरच त्याचा आनंद घ्यायचा आहे। असा प्रत्यक्ष आनंद आपल्या कोणाला भजनाचा घेता आला नाही। पुरुष मंडळी विशेष बघा, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त संख्या ही महिलांची असते, परंतु काल विशेष झालं की भजनाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही पुरुषांची होती आणि महिलांची संख्या कमी होती। म्हणजे जो काही भजनाचा आनंद आहे तो आनंद घेण्यासाठी तरुण मंडळी आणि पुरुष मंडळी ही फार मोठ्या प्रमाणात काल आलेली होती। आणि काल जे महिला मंडळ होतं भजनाला आलेलं त्यांना विचारा भजनाचा आनंद कसा असतो। भजनामध्ये एकदा